नमस्कार. रेखाज कुक हाऊसमध्ये आपला सर्वांचे स्वागत. आता उपवास आलेत आणि उपवास म्हटलं की आपल्या पोटात उष्णता निर्माण होते, कारण की आपण जास्त काही खात नाही आणि जे खातो ते कधी तेलकट असतं, कधी स्टार्ची असतं. मग अशा वेळेत ॲसिडिटी होते. असं वाटतं पोटात काहीतरी शांतता निर्माण करणारं हवं, दाहकता कमी व्हावी. तर या दाहकता कमी करण्यासाठी एक छानपैकी आज आपण बनवणार आहोत गुलकंद लस्सी. तर गुलकंद लस्सीमुळे आपल्या पोटातील उष्णता कमी होण्यास खूप मदत होते. त्यासाठी आपण घेणार आहोत हे दही. तर दही हे मी घरी विरजवलेलं आहे आणि दुसरा घटक लागणारे आपल्याला गुलकंद. तर गुलकंदामुळे तर आपणा सर्वांना माहिती आहे की पोटातली उष्णता नाहीशी होते आणि पोटाला एकदम थंडावा मिळतो. आणि त्यातल्या त्यात हा जो मी गुलकंद घेतला आहे ना, तर तो आहे जागेरी गुलकंद, म्हणजे गुळापासून हा गुलकंद तयार केलेला आहे. नेहमी आपण कसा खडीसाखर किंवा साखरेपासून तयार करतो. आणि नंतर लागणार आहे रोज सिरप. अक्षरशः 2 ते 3 ह्या जिन्नसामध्ये तुम्हाला उपासाचा त्रास अजिबात होणार नाही. ही गुलकंद लस्सी तुम्हाला अगदी रिफ्रेश करेल, ताजेतवाने करेल. तुम्हाला पोट भरल्यासारखे तर वाटेल. उपास केल्यासारखं जाणवणार नाही, पोट भरल्यासारखे वाटेल आणि दुहेरी फायदा आहे आणि पोटातली उष्णता पण नाहीसे होईल. तर असं हे दही घरी विरजवलेलं आहे मी अर्धा लिटर दुधाचं. हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही कुठले भांडं घेऊ शकता. इथे मी माझ्याकडे होतं एक छानपैकी मातीचं भांडं आणि त्यामुळे लस्सी करायला याच्यात छान वाटते, म्हणून मी हे मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे दही टाकलं आहे. दही अजिबात आंबट नाही, जास्त आंबट असेल ना तर मग ती लस्सी पिण्यात मजा नाही. तर 4 ते 5 तास मी हे विरजल लावलं होतं आणि त्यापैकी मस्तपैकी हे दही तयार झाले. त्यातच आपण गुलकंद टाकलेला आहे. गुलकंदाचा गोडवा आणि जे आपण हे सिरप टाकणार आहोत, रोज सिरप घ्या किंवा रूह अफजा असेल तर रूह अफजा घ्या आणि नसेलच तर फक्त दही आणि गुलकंद याचा वापर करूनसुद्धा मस्तपैकी लज्जतदार ही लस्सी बनते आणि पटकनी होते. आणि उपासात आपल्याला शीण आलेला असतो, करायला अतिशय सोपं. तशी मस्त दही टाकायचं, त्याच्यामध्ये गुलकंद टाका आणि लगेच घुसळा. आता हे छान घुसळून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही लस्सी कशी पातळ आवडते, घट्ट आवडते, त्या प्रमाणात त्याच्यात आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. आणि लस्सी म्हटलं की थोडीशी अशी दाटसरच हवी आपल्याला. जास्त पातळ म्हटलं की मग ते ताकासारखंच होऊन जाईल. तशी दाटसर आपल्याला छान घट्ट दही हवं आहे आपल्याला. त्यामुळे थोडंच जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. इथे मी ना पाव पेला पाणी मला लागलेलं आहे, तर पाव पेला पाणी मी घातलं आणि घुसळलं की झाली आपली लस्सी तयार. मस्तपैकी पेल्यात ओतून घ्यायची. वरतून छानपैकी ड्रायफ्रूट्स टाकायचे असले तर चांगलेच, कारण की उपवासासाठी ते आपल्याला पौष्टिक असल्यामुळे छानच असतात उपवासाला. तर त्यामुळे असले तर टाका, आणखीन लज्जत वाढेल. तशी मस्त रंग पण बघा ना, या गुलकंदमुळे काय होतं, सिरप पण टाकला आहे आपण आणि गुलकंद टाकला आहे, त्यामुळे रंग पण सुरेख आला आहे. आणि साखरेचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे इथे. तर त्यामुळे साखरेचे ज्यांना साखर नको असेल त्यांना तर किती छान आहे. आणि ज्यांना गोडवास हवा जास्त असेल तुम्ही एखाद चमचा अर्धा चमचा साखर ॲड करू शकता. तर अशी ही मस्त पोटाला थंडावा देणारी, रिफ्रेश करणारी ही गुलकंद लस्सी तयार आहे आणि तुम्ही पण करा. छान आणखीन थंडावा पाहिजे असेल तर थोडेसे मी बर्फाचे खडे पण टाकलेले आहेत. तर अशी गुलकंद लस्सी करा आणि मला सांगा की तुमचा उपवास कसा काय झाला. मी तुमच्या कमेंटची नेहमीच वाट बघत असते. तर अशी ही गुलकंद लस्सी तुम्ही केलेलीच असेल, तर ती नसेल केली तर करा. आणि हो, तुम्ही या चॅनलला तर अजून सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.